गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, स्टॉक मार्केट ही जागा अशी आहे की जिथे कधी काय होईल हे सांगता येत नाही. असंच कालही झालं. काल कुठलाही ट्रिगर पॉईंट नव्हता, ना कुठलं ग्लोबल न्यूज होती, ना कुठला ग्लोबल असा फ्लो होता की जो मार्केटला वर घेऊन जाईल. परंतु तरीही मार्केटनं काल 24,500ची लेवल जी आहे, 24,500-600च्या दरम्यानची जी लेवल आहे, तर ती डिफेंड केली आणि मार्केट ऑलमोस्ट 150 पॉईंटच्या आसपास रिकवर झालं. ओके, तर मग आता त्यामुळे काय झालं की बुल्समध्ये कॉन्फिडन्स आला आणि 24,600 आणि 24,700 की जो 24,700 ऑलमोस्ट ॲट द मनी आहे, तर त्याला ॲग्रेसिव्हली पुट रायटिंग व्हायला सुरुवात झाली. ओके, तर आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे सगळं होत असताना US चे जे फ्युचर्स आहेत तर ते हायर होते. त्यामुळे बुल्समध्ये कॉन्फिडन्स होता पूर्ण दिवसभर. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा US मार्केट चालू झालं तेव्हा ऑलमोस्ट 1.5% आसपास ते ग्रीनमध्ये क्लोज झालेलं आहे. परंतु सेकंड बातमी अशी आहे ती म्हणजे की जेव्हा US मार्केट चालू होतं तेव्हा संध्याकाळी ट्रम्पने पुन्हा एक अनाउन्समेंट केली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की इंडियावरती ते जास्तीत जास्त टॅरिफ्स लावणार आहेत. त्याच्यामागचं बेसिकली रिझन असं आहे की ते रशियाकडनं एकदम चिपर ऑइल खरेदी करतात, त्याला प्रोसेस करतात आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपण काय म्हणतो त्याला की मार्केट रेटला विकतात. त्यामुळे त्यांना खूप मॅसिव्ह प्रॉफिट होतो आहे. आणि याच्यामध्ये जे काही ऑइल रिफायनरीज आहेत किंवा इंडियन गव्हर्नमेंट आहे त्यांना सगळ्यात जास्त पैसे मिळत आहेत. परंतु इंडियन जे कॉमन पीपल्स आहेत तर त्यांना त्याचा कुठलाही बेनिफिट मिळत नाही आहे, कारण पेट्रोल डिझेल आजही आपल्याला त्याच रेटला खरेदी करावं लागतं. ओके, तर ह्या अशा गोष्टी त्यांनी केल्यामुळे किंवा असं स्टेटमेंट त्यांनी केल्यामुळे गिफ्ट निफ्टी सडनली ब्रेकडाऊन झालं. आता जे US चे फ्युचर्स आहेत ते आता हायर ट्रेड करत आहेत. जे एशियन मार्केट्स आहेत ते ऑलमोस्ट ग्रीनमध्ये आहेत. त्याच्यामागचं बेसिकली रिझन म्हणजेच US मार्केट पॉझिटिव्ह आहे त्यामुळे. आता आपल्याकडे जर आपण FISचं सेलिंग जर पाहिलं तर FISनं 2,500 कोटींच्या आसपास सेलिंग केलेलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ऑलमोस्ट 4,000 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आहे. आणि त्यामुळेच आपल्याला काल आपलं मार्केट जे आहे तर ते सपोर्ट घेऊन ग्रीनमध्ये ट्रेड करताना पाहायला मिळालं. हे सगळं आहे, परंतु आता जे 100 पॉईंटपर्यंत गिफ्ट निफ्टी डाऊन झालं होतं तर ते आता रिकवर झालेलं आहे आणि हार्डली एक 30 ते 40 पॉईंटच्या आसपास मार्केट गॅप डाऊन ओपन होईल असं दाखवतं आहे. परंतु पॉसिबिलिटी अशी आहे की जसं काल कुठलंही रिझन नसताना मार्केट वर गेलं तसंच आज कुठलंही रिझन नसताना मार्केट खालीसुद्धा येऊ शकतं. म्हणजेच काय, आपल्याला सध्या टेक्निकल लेवल पाहणं फार जास्त गरजेचं आहे. जसं की जे कन्झर्वेटिव्ह ऑप्शन सेलर्स आहेत तर ते 25,000 आणि त्याच्यावरचे जे स्ट्राईक प्राईज आहेत तर त्याचे ऑप्शन त्यांनी सेल केलेले आहेत. डाऊन साईडला जर पाहिलं तर 24,000 आणि त्याच्या खालचे जे स्ट्राईक प्राईज आहेत तर ते त्यांनी सेल केलेले आहेत. ओके, म्हणजेच काय की एकदम कन्झर्वेटिव्ह मोडमध्ये सध्या मार्केट ट्रेड करत आहे आणि सध्या बुल्ससाठी 24,500 ही लेवल डिफेंड करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जर ती डिफेंड झाली नाही तर मार्केट बॉक्स थेरीप्रमाणे खालच्या बॉक्समध्ये ट्रेड करायला सुरुवात करेल, जो 24,000 साधारण 23,900 पकडा, 23,900 ते 24,500 या लेवलला मार्केट ट्रेड करायला सुरुवात करेल. त्यामुळे सध्या वाट पाहणं जास्त गरजेचं आहे, कारण आता MPCची मीटिंगसुद्धा सुरू झालेली आहे आणि RBI 6 तारखेला आपल्याला सकाळी 10 वाजता जे काही त्यांचे आपण म्हणतो अनाऊन्समेंट आहे तर ती करेल आणि त्या संदर्भात तो एक नॉन इव्हेंट राहण्याचीच हायली पॉसिबिलिटी आहे, कारण ऑलरेडी रेट कट्स झालेले आहेत. त्याचा सगळा आपण काय म्हणतो की सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्यामुळेच आपण पाहिलेलं आहे की काल बँक निफ्टी जी आहे तर ती आपण एक रेंजमध्येच पाहायला मिळाली आणि अगदी चॉपी झोनमध्ये होती आणि नंतर ऑलमोस्ट फ्लॅट बंद झाली. म्हणजेच काही निफ्टीच्या काही स्टॉक्समध्ये आपल्याला त्याचं हे पाहायला मिळालं, रिफ्लेक्शन पाहायला मिळालं, परंतु इकडे मात्र नव्हतं. म्हणजेच काय की बँक निफ्टीमध्ये आपल्याला म्हणजे ते ट्रिगरचा वेट करतं आहे की काय ट्रिगर मिळतं आहे MPCच्या मीटिंगमधनं. जर RBIनं खूपच चांगली एखादी न्यूज दिली तर आपल्याला त्याच्यामध्ये एक प्रचंड बाईंग पाहायला मिळेल. म्हणजे बेसिकली ऑइल रिफाईन करणाऱ्यामध्ये सगळ्यात मोठ्या ज्या काही कंपनीज आहेत, रिलायन्स, HPCL, BPCL वगैरे, यांच्यावरती लक्ष ठेवायला हरकत नाही, त्या न्यूज फ्लोमध्ये आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक या बँकांना आपण रडारवरती ठेवायला हवं, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की डिरेक्शनल मुवमेंट पाहायला मिळू शकते, आयदर डाऊन साईड आयदर अप साईड.
कारण सध्याची परिस्थिती अशी आहे की जर निफ्टीला 24,500 जर ब्रेक करायचा असेल आणि खालच्या बॉक्समध्ये जर यायचं असेल की जिथे एक चांगली आपण काय म्हणू शकतो की मस्त एक स्विंग ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी मिळू शकते सगळ्यांनाच, तर त्यासाठी बँक निफ्टी कारणीभूत ठरू शकतं आणि त्याला आहे ट्रिगर MPC मीटिंग. जर MPCच्या मीटिंगमध्ये जर काही वर खाली झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठी अपॉर्च्युनिटी मिळू शकते आणि आपण काय म्हणू शकतो की बँक निफ्टी जे आहे तर ते ब्रेकडाऊन करू शकतं आणि त्याच्यामुळेच निफ्टीला देखील खाली यावं लागेल. होप सो, पाहूयात काय घडतंय ते. परंतु येणारे 2 ते 3 दिवस फार महत्त्वाचे राहणार आहेत आणि ट्रम्प तात्या एवढ्या इझिली कुठलीही गोष्ट होऊ देणार नाहीत. कारण साहजिकच आहे की त्यांचा हा मोडच आहे, मोडस ऑफ ऑपरेंडी, की ज्या देशासोबत ते डील करतात तर त्या देशाबद्दल ते असंच बोलत असतात की आम्हाला तुमची गरज नाही, असं नाही तसं नाही, आणि ते आपण काय म्हणतो की निगोशिएट करण्याचा प्रयत्न करतात आणि ते सगळं झालं की एक दिवस डील होते. हे आपण EUच्या बाबतीत पण पाहिलेलं आहे, युरोपच्या बाबतीतही पाहिले, बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत पाहिलं आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर डील होण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. होप सो, पाहूयात काय घडतंय ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.